नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ग्रंथालयातील एक रात्र. कथेचे मूळ नाव आहे ग्रंथालय. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. श्रेयाला वाचनाचा फार छंद होता. अनेक प्रकारच्या साहित्य, पुराण, ग्रंथ, वाङ्मयांची तिने चक्क पारायण केली होती. शहरातील असं एकही ग्रंथालय नसेल जे श्रेयाच्या नजरेतून सुटलं असेल. पुस्तकाच्या गुळगुळीत पानांचा स्पर्श, त्या जुन्या आणि नव्या कागदांचे गंध, त्या कथा ज्या तिच्या कानी, ध्यानी, मनी गुणगुणल्या जातील, नवीन जुन्या सर्व प्रकारच्या कादंबऱ्या ती अगदी शोधून शोधून काढून वाचायची. ग्रंथालयातील सन्नाटा, ते हॉलमध्ये घुमणारे हवेचे आवाज, अशा त्या वातावरणात तिला हरवून जायला खूप आवडायचं. अलीकडेच श्रेयाला शहरातल्या एका सर्वात जुन्या ग्रंथालयाबद्दल माहिती मिळाली. ऐकण्यात आलं होतं की त्या ग्रंथालयात अगदी प्राचीन बखर, ताम्रपत्र, खलिते असे काही दस्त ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये इतिहासात दडलेल्या असंगीतिक आणि रहस्यमयी घटनांच्या नोंदी आहेत. मग काय, एखाद्या खादाड व्यक्तीला पंचपक्वान्नांच्या पंक्तीला बोलावण्यात यावं आणि त्यानं जाऊ नये. श्रेयाने मनाशी गाठ बांधली आणि ती त्या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी निघाली. शहरातील वास्तविक जगाशी तिचे काहीही घेणेदेणे नव्हते. तिचे जग तर काल्पनिक विश्वात वसलेले होते. तिच्या पुस्तकांच्या जगात तिचं स्वतःचं हक्काचं ब्रह्मांड होतं. रस्त्यावरची रहदारी मागे पडली आणि शहरातील जुन्या उपनगराकडे तिने वळण घेतलं. मोबाईलच्या मॅपने तिला अगदी योग्य स्थळी आणून सोडलं. चिरेबंदी भिंतीची फार उंच अशी ती ग्रंथालयाची जागा होती. त्या ग्रंथालयाच्या पाटीवरती नाव लिहिलं होतं, विचित्र पुस्तकालय. डोक्यावरील हेल्मेट काढून स्कूटी इमारतीच्या बाहेरच लावून त्यावर तिने आपले हेल्मेट अडकवलं. एक वेळ मॅप काढून पाहिला आणि दिसलं की ती योग्य ठिकाणावर आली आहे. तेव्हा क्षणभर त्या स्मार्टफोनची स्क्रीन फ्लिकर झाली. ग्रंथालयाच्या पायऱ्या चढून जात तिने ग्रंथालयाची कडी ठोठावली. कडीचा आवाज आत खोलवर घुमला. आपल्या साईड बॅगचा बंध पकडून ती वाट बघत उभी राहिली. काही वेळ थांबून श्रेयाने दारावर कान लावला आणि पुन्हा एकदा कडी ठोठावून बघितली. कडीचा आवाज पुन्हा आत खोलवर घुमत गेला आणि अचानक कोणाच्या तरी बूट घातलेल्या पावलांचा टप टप असा आवाज कानावर पडला. तो पावलांचा आवाज अगदी जवळ जवळ येत होता. तेव्हा अचानक श्रेयाच्या व्हॉट्सअपवरती तिच्या मैत्रिणीचा, नेहाचा मेसेज आला. कुठेस तू? तसे श्रेयाने रिप्लाय दिला, मला एक जुनं ग्रंथालय सापडलंय, विचित्र पुस्तकालय नावाचं. तिने उत्तर देऊन मोबाईल परत बॅगेत ठेवून दिला. दाराच्या कडेलाच एक जाळीची खिडकी होती. श्रेयाचे लक्ष मोबाईलमधून त्या खिडकीच्या दिशेनं गेलं आणि त्या खिडकीत पाहताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. कानामध्ये कोणीतरी ढोल वाजवावा असा भासात्मक आवाज झाला. श्रेयाने खिडकीत पाहताच आवंढा गेला. खिडकीमध्ये, खिडकीच्या पलीकडे एक पांढरा शर्ट घातलेला, जाड काळ्या फ्रेमच्या चष्म्याचा, मधोमध टकला पण दोन्ही कानांवर काळे केस असलेला, चेहरा तुळतुळीत शेव्ह केलेला, जरासा जाड आणि ठेंगणा इसम उभा होता. त्याच्या भुवया अगदीच कोरीव आणि प्रमाणापेक्षा लांब शेपटी असलेल्या होत्या. त्याने आधी ओठांचा चंबू केला आणि एकदम आपले हावभाव बदलले आणि दात विचकवत हसला. बालिश प्रकारे त्याने हाताचा तळवा दाखवून श्रेयाला हाय केलं. श्रेयाचे श्वास त्याला बघताच वाढले होते. कसेबसे तिने स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण मिळवलं. एखाद्या रहस्यमयी कथेतील गूढ पात्राप्रमाणे त्या व्यक्तीची ती प्रतिमा होती. श्रेया त्याच्याकडे पाहतच राहिली. नजर त्याच्यावरची हटेनाशी झाली होती. त्याने आणखी काही इशारा केला आणि तो खिडकीतून दाराकडे आला. त्याने आतमधून दाराची कडी उघडली आणि दार ओढून आत घेतलं. तो समोरासमोर कसा दिसेल ह्या विचाराने श्रेया जराशी धास्तावली होती. दारामधील फट रुंदावली
आणि तो समोर आला. तो श्रेयाच्या खांद्याला देखील लागत नव्हता. पाय अगदी काठीसारखे सरळ, भावलीसारखी चाल, मागे ढोपर, पुढे पोट निघालेलं, गळ्यात अगदी टॉपचं बटन लावून कॉलर घट्ट आवळलेली, सदऱ्याच्या भाया आखूड, हातावर हलके भुरे केस, जबडा गोल, नाक फेंद्रे, डोळे बटबटीत काळे असा त्याचा पोशाख होता. असे म्हणत तो तसाच चालत पुढे चौकटीत आला, पण चौकटीच्या बाहेर आला नाही. काही क्षण गेले तसे त्याने पुन्हा असे केले आणि श्रेयाचे खांदे उडाले. हे ग्रंथालयच आहे ना? शहरातील सर्वात जुनं ग्रंथालय? श्रेयाने विचारलं. तसे तो ठेंगणा इसम श्रेयाच्या पाठीमागे बाहेरील असलेल्या वृक्ष, आभाळ, जमीन, गाडी, रस्ता सगळ्या गोष्टींकडे असा बघत होता जसे की तो हे सगळं अगदी नव्यानेच पाहतो आहे. श्रेयाने त्याच्या नजरेचा रोख बघत मागे वळून एक नजर टाकली आणि अचानक तो बोलला. त्याचा आवाज बारीक होता पण थेरडा होता. छान आहे नाही? आजच बघतोय, तो इसम म्हणाला. काय? श्रेयाने विचारलं. त्याने आपल्या आखूड हाताचं बोट उचललं आणि बाहेरच्या दिशेने दर्शवलं. हे दृश्य, तो इसम म्हणाला. श्रेयाला ते दृश्य काही खास वाटलं नाही, कारण हे सर्व तिच्या रोजच्या पाहण्यातलं होतं. हो, छान आहे. ग्रंथालयात सुरू आहे का की सुट्टी वगैरे? श्रेयाने विचारलं. त्याची नजर आणि मान श्रेयाकडे वळली. तिचा चेहरा डोळ्यांनी स्कॅन करून तो म्हणाला. आहे की सुरू. आपल्यासारख्या पुस्तक प्रेमींकरिता सदैव खुला आहे. या, आत या, तो इसम म्हणाला. गळ्यात वन हँडल बॅग, अंगात कुर्ता, खाली जीन्स, केस मोकळे असा श्रेयाचा पेहराव होता. श्रेयाने ग्रंथालयाचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच भव्य ग्रंथालयाचं दर्शन घडून आलं. आत शिरताच डावीकडे एक मोठं गोल आणि गुळगुळीत लाकडाचं रिसेप्शन टेबल होतं आणि उजवीकडे पुस्तकांचे मोठमोठे शेल्फ्स आणि 2 शेल्फ्सच्या मध्यात बसण्यासाठी बाकडे होते. हे सर्व शेल्फ संपूर्ण ग्रंथालय व्यापून टाकत होते. महिरपी कमानीच्या खिडक्यांमध्ये रंगीबेरंगी काचा बसवण्यात आल्या होत्या. वर छताहून खाली साखळीच्या आधारे पिवळे बल्ब लटकत होते. त्यांच्या जोडीने पंखे होते. आतमध्ये अगदीच नीरव शांतता होती. तो व्यक्ती डावी उजवीकडे कलत झुकत श्रेयाच्या समोर आला. त्याने श्रेयाला पाहत विचारलं. काय बघताय? छान आहे ना? हो, खूपच शांतता आहे इथे. कोणी येत नाही का इथे? श्रेयाने विचारलं. येतात ना. तुमच्यासारखे पुस्तकप्रेमी येतात आणि इथेच राहून जातात. तो इसम हसून म्हणाला. त्याचं हसू अगदीच चिरकं आणि किन्री होतं. तो स्वतःला टाळी देत हलत होता. त्याचं हे वागणं श्रेयाला फार विचित्र वाटलं. तो इसम पुढे म्हणाला. शांतता आहे ना? थांबा, असे म्हणत त्याने जाऊन एक स्टूल घेतलं आणि ते भिंतीजवळ ठेवलं. त्या स्टूलवर तो चढला आणि त्याने स्विचबोर्डवरील सर्व बटणं दाबली. तसे एक एक करत पंखे आणि दिवे चालू झाले. मला हे करायला खूप आवडतं. डोळे मिचकत खांदे गालापर्यंत उडवत तो म्हणाला. तेच स्टूल घेऊन तो ग्रंथपाल रिसेप्शन टेबलच्या पलीकडे जाऊन उभा राहिला. बोला, काय सेवा करू आपली? त्या इस्माने विचारलं. मला मेंबरशिप हवी आहे. इथून मी पुस्तकं घरी घेऊन जाऊ शकते ना? श्रेयाने विचारलं. नो, सॉरी मॅडम, आम्ही घरी पुस्तकं देत नाही आणि सभासद तर मुळीच होता येत नाही, तो इसम म्हणाला. अरेच्छा, मग? श्रेया उद्गारली. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बसून वाचू शकता, तो इसम म्हणाला. तुमचं हे ग्रंथालय किती वाजेपर्यंत चालू राहील? श्रेयाने विचारलं. ग्रंथालय 24 तास चालू असतं. कधीही या. पहाटे 3 वाजता जरी दार ठोठावलं तरी सुद्धा मी हजर असेन, तो इसम म्हणाला. ओके, मला इथे बसून वाचायचं आहे तर. श्रेयाचे वाक्य मध्येच तोडत तो इसम म्हणाला. बोला ना. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तुमच्याकडे भूतांच्या कथांचं पुस्तक असेल का? श्रेयाने विचारलं. आणि क्षणात त्या इस्माच्या चेहऱ्यावरील हसू गायब होऊन चेहरा इस्त्रीसारखा सपाट आणि प्रेताप्रमाणे पांढरा पडला.
त्याचे डोळे घर घर डावी उजवीकडे फिरले आणि श्रेयावर स्थिर झाले. काय म्हणालात? भूतांच्या कथा? हो, आहेत की. कोपऱ्यातला शेल्फ आहे तो सगळ्या भूतकथेच्या पुस्तकांनी भरलेला आहे. हवं तेवढं वाचू शकता. आवडेल तुम्हाला, तो इसम म्हणाला. ओके, थँक्स, श्रेया म्हणाली. तुमची बॅग मात्र तुम्हाला इथेच ठेवावी लागेल, तो इसम श्रेयाच्या बॅगकडे बोट दाखवत म्हणाला. ओ ओके, असं म्हणत श्रेयाने बॅग काढून तिथे कपाटाच्या उघड्या रकान्यात ठेवून दिली. तिथे आणखीही बॅग्स होत्या, पण त्यांच्यावर बरीच धूळ जमा झाली होती. श्रेयाला हे जरा नवलच वाटलं. इथे रजिस्टरमध्ये तुमचं नाव आणि पत्ता नोंदवून ठेवा, तो इसम म्हणाला. त्याने श्रेयापुढे एक जाडजूड रजिस्टर काढलं आणि मधूनच ते उघडलं. तिथे काही नावे लिहिली होती. त्यातच रिकाम्या ओळीकडे त्याने बोट दाखवलं. इथे लिहा, तो इसम म्हणाला. तसे श्रेयाने नाव, पत्ता, नंबर आणि आजची तारीख आणि वेळ टाकली. पण सहज तिचं लक्ष वरच्या तारखेवर आणि वेळेवर गेलं. वरची तारीख थेट 5 वर्ष जुनी होती, पण त्यात क्लोजिंग टाइमची नोंद नव्हती. श्रेयाला हे जरा नवलच वाटलं. तो टेबलाच्या पलीकडून बाहेर आला. श्रेयाने रजिस्टर बंद केलं आणि तो तिला सर्वात शेवटच्या रांगेपर्यंत घेऊन आला. तो पुढे आणि श्रेया मागे मागे गेली. त्याने तिला रांगेतील शेवटचा भाग दाखवला. त्या तिथे आहेत सर्व भूतकथा, आस्वाद घ्या, असे म्हणत तो चालत चालत पुन्हा त्याच्या टेबलाच्या दिशेनं निघून गेला. टेबलाजवळ थांबत त्याने वळून मागे बघितलं आणि पुन्हा तसेच विचित्र हसून तो टेबलाच्या पलीकडे जात नाहीसा झाला. श्रेयाने आपली बॅग रॅकमध्ये ठेवून दिली होती, पण तिचा मोबाईल फोन मात्र तिच्या खिशातच होता. ग्रंथपालने श्रेयाला ग्रंथालयाच्या कोनाड्यातील जागा दाखवली. श्रेयाने आपल्या पसंतीचा एक बाक निवडला आणि त्यावर आसनस्थ झाली. बसतेवेळी तिला आपल्या जीन्सच्या पॉकेटमध्ये मोबाईल जाणवला आणि तशीच तिची नजर समोर भिंतीवर चिकटवलेल्या सूचनेवर पडली. कॅमेरा अँड मोबाईल फोन्स आर नॉट अलाउड. श्रेयाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता आपली आवड भागवण्यासाठी तिने खजिन्याचा शोध सुरू केला. म्हणजेच तिच्या आवडीची, तिला हवी असलेली पुस्तके शोधायला सुरुवात केली. तिच्या बाकाच्या दोन्ही बाजूंनी पुस्तकांचे मोठे शेल्फ्स होते. त्यापैकी ती एका समोर जाऊन उभी राहिली. त्याला काचेचे तावदान होते. आतमध्ये जुनी, नवी, जाड, पातळ अशी पुस्तके ठेवली होती. श्रेयाने ते कपाट क्लिप पकडून उघडलं आणि त्या आडव्या फळीवर ठेवलेल्या पुस्तकात शोधाशोध करून एका पुस्तकाची निवड केली. त्यातून एक पुस्तक तिनं ओढून बाहेर काढलं. पुस्तकाचं बाइंडिंग निघालं होतं, पण कव्हरवरचे नाव आणि चित्र मात्र ठळक दिसत होतं. त्या पुस्तकाच्या चित्रात एक सुकलेलं पिंपळाचं खोड होतं आणि त्या खोडाच्या ढोलीमधून एक भयानक चेहऱ्याचं प्रेत बाहेर आलं होतं. त्या झाडाखाली 2 लहान मुलं घाबरलेल्या अवस्थेत उभी होती आणि त्या पुस्तकावर शीर्षक होतं, वेताळाचा कहर. श्रेयानं काचेचं तावदान लोटून बंद केलं. तावदान बंद करता क्षणी तावदानावर तिची नजर पडली. नजर पडताच क्षणी तिला काचेवर अगदी तिच्या पाठीमागे, खांद्यावरून मागे कोणीतरी उभं असलेलं दिसलं. श्रेयानं झटकन मागे वळून बघितलं, पण ती जागा रिकामी होती. पुन्हा तिनं समोर काचेत पाहिलं, तेव्हा मात्र तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणीही दिसत नव्हतं. मला पण दिवसा ढवळ्या भास व्हायला लागलेत, असं मनोमन उद्गारत श्रेयाने त्या पुस्तकावरील धूळ फुंकली आणि पुस्तक टेबलावर ठेवलं. बाकांवर बसून श्रेया पुस्तकाचं एक एक पान उलटून वाचू लागली. मध्येच तिला हसू फुटलं. ही कसली भयकथा आहे, सगळ्या बालिशपणा नुसता, श्रेया उद्गारली. तरी देखील श्रेया एक एक पान उलटत वाचत राहिली आणि आणखी एकदा हसून तिने पुस्तकाचं अजून एक पान उलटलं आणि पान उलटताच ती दचकली, कारण पुस्तकाच्या पुढल्या पानांवर रक्ताचे लाल भडक डाग उमटले होते. 2-4 थेंबाचे ठळक शिंतोडे सहज दिसून येत होते. ही कसली मस्करी आहे, असं म्हणत श्रेयाने पुस्तक तसेच हातात घेतलं. बाकावरची उठून ती थेट शेल्फच्या आळीमधून ग्रंथपालला हाका मारत बाहेर पडू लागली. ग्रंथपाल, ग्रंथपाल, श्रेयाचा आवाज काहीसा वाढला आणि आवाज चांगलाच त्या ग्रंथालयात घुमला. श्रेयाच्या मागून आवाज आला.
श्रेयाने या शुष्कारलेल्या आवाजाच्या रोखीने अर्थात आपल्या पाठीमागे वळून पाहिलं. तेव्हा तिला दिसलं की ती ज्या ठिकाणी बसली होती अगदी त्याच शेल्फच्या कोपऱ्यातून ग्रंथपाल बाहेर आला. श्रेयाला विचित्र वाटलं. आपण तिथेच होतो आणि याला आपण पाहिलं कसं नाही? हा आपल्यावर नजर ठेवत होता का? असे विचार श्रेयाच्या मनात आले. श्रेया गोंधळून त्याच्या जवळ आली, पण जरा लांब उभी राहिली. ग्रंथपाल श्रेयाकडे पाहत जरा डोळे फाडून म्हणाला, शांत रहा मॅडम, लायब्ररी आहे ही, काय गोंधळ सुरू आहे? तो इसम म्हणाला. तुम्ही इथे कसे? तुम्ही अचानक इथून कुठून आलात? श्रेयाने विचारलं. माझी लायब्ररी आहे ही, मला वाट माहिती आहे, कुठून, कसं, कधी आणि कुठं यायचं ते. काय अडचण आहे तुम्हाला? तो इसम म्हणाला. तुम्हाला पुस्तकांची निगा राखता येत नाही का हो? या पुस्तकामध्ये हे डाग कसलेत? किती गहाळ झाली आहेत याची पानं? असे म्हणत श्रेयाने आपल्या समोर ते पुस्तक उघडलं आणि उघडताच त्यातील डाग दाखवण्यासाठी उघडलेलं पुस्तक ग्रंथपाला समोर धरलं. बघा किती घाण डाग आहेत, श्रेया म्हणाली. तो ठेंगणा ग्रंथपाल आपले वाकडे पाय टाकत पुढे आला. त्याने पुस्तकात पाहिलं आणि म्हणाला, कसले डाग? कुठे डाग? श्रेयाने पुन्हा पुस्तकात पाहिलं. तिथे कसलेही डाग नव्हते. तिला आश्चर्य वाटलं. तिने पुस्तकाची पाने चाळून बघितली, पण तोपर्यंत ग्रंथपालाने तिच्याकडे पाठ फिरवली होती. इथे शांतता राखा, न जाणे कुठून कुठून येतात. इतकंच बोलून तो इसम कपाटाच्या आडबाजूला गेला. ओ थांबा, हे पुस्तक अजिबात भीतीदायक वाटत नाहीये. मला एखादं भयानक कथेचं पुस्तक सुचवा, सत्य घटनांवर आधारित, किंवा इथे अगदीच डार्क भयकथेची पुस्तकं नाहीयेत का? श्रेयाने विचारलं. ग्रंथपाल पाठीमागे वळाला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य उमटलं होतं. अगदी क्रीपी, समाधानी, उत्साही, जहरी हास्य होतं ते. हो तर आहेत ना अशी पुस्तकं, पण या दाराच्या पाठीमागे आहेत. त्याने कोपऱ्यात दिसणाऱ्या लाल दाराकडे बोट दाखवलं. त्या दारावर एक पाटी होती, रेस्ट्रिक्टेड, ओनली फॉर ॲडल्ट्स. कमाले, मी एवढा वेळ इथे होते आणि हे दार मला कसं दिसलं नाही? श्रेया पुटपुटली. जे जेव्हा गरज असते तेव्हाच दिसतं, नाही तर सगळंच फसतं. असे म्हणत तो ठेंगणा इसम खांदे उडवून फिदी फिदी हसला. त्याचं हसू आणि त्याचं बघणं बघून श्रेयाच्या अंगावर काटा फुटला. तुम्ही इथेच थांबा, मी किल्ल्या घेऊन येतो. आलोच. असे म्हणत तो इसम किल्ल्या आणण्याकरता निघून गेला. श्रेयाने तोपर्यंत आपला मोबाईल फोन काढून त्या लायब्ररीचा एक फोटो क्लिक केला आणि मोबाईल आतमध्ये ठेवून दिला. त्या गुप्त दाराकडे पाहता श्रेयाला क्षणभर असं वाटलं की का आलोय आपण इथे? इथून लवकर निघून जायला हवं का? की यायलाच नको होतं इथे? तेव्हा समोरूनच तो ठेंगणा इसम किल्ल्या घेऊन आला. त्याने एक जाडजूड किल्ली काढली आणि दाराच्या वेजात घालून फिरवली. दार खटकन उघडलं आणि दाराच्या फटीतून धुलीकण उडत बाहेर आले. या, आत या, असे म्हणत त्याने आपल्या हाताने एक विचित्र इशारा केला. उजव्या हाताने त्याने ते दार आत ढकललं आणि दार अगदी कर्णकर्कश आवाज करत जाऊन भिंतीला धडकलं. आतमध्ये मुलखाचा काळोख होता. काहीही उघड्या डोळ्यांनी दिसणं शक्य नव्हतं. पण तेव्हा त्याच अंधारात तो ठेंगणा बटक बटक चालत गेला. आत अंधारात जाऊन तो पुन्हा म्हणाला, या हो मॅडम, या, आत या. अंधारात त्याचा आवाज घुमला. आतमध्ये दिवे नाहीयेत का? श्रेयाने घाबरत विचारलं. तसे खटकन एक कळ दाबल्याचा आवाज आला आणि आतमधील दिवे पेटले. श्रेयाने दारात येऊन आत डोकावून बघितलं. तो इसम भिंतीजवळ उभा होता. आतमधील प्रभाग बाहेरच्या पेक्षा जरा लहान होता. इथे मोजून 4 ते 5 शेल्फ्स होते आणि वरती छताला साखळीने टांगलेले 2 बल्ब पेटले होते. या या, आत या, तो इसम पुन्हा म्हणाला. इथल्या सर्व शेल्फना काळा रंग देण्यात आला होता. भिंतीमधील खिडक्या अगदीच छोट्या होत्या. कपाटातील पुस्तके अगदी जाडजूड दिसत होती. शिवाय या खोलीत अगदीच निव्वळ शांतता पसरली होती. त्या शांततेला भंग करणारा भिंतीवरील घड्याळाचा टिक 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 असा आवाज परिसरात घुमत होता.
इथे तुम्हाला तुमच्या आवडीची आणि अगदी हवी तशी पुस्तकं वाचायला मिळतील. तुम्हाला जे हवं ते सगळं इथे आहे, अगदी सगळं. असे म्हणत त्या इस्माने शेवटच्या शब्दांवर जोर दिला. नकळत श्रेयाने अडकलेला अवंढा गिळला. तिला अगदी हवं तसं वाचनासाठी पोषक वातावरण लाभलं होतं. त्यात आता ही पुस्तकं किती भयानक असतील हे तर तिला वाचल्यानंतरच समजणार होतं. आणखी कोणी येत नाही का इथे, वाचनप्रेमी किंवा तुमचे सभासद? श्रेयाने विचारलं. येतील की. संध्याकाळी 6 नंतर एक एक करत सगळे येतील. तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुमच्यासाठी चहा करून आणू? त्या इस्माने विचारलं. नाही, नको, त्याची गरज नाही, मी ठीक आहे, श्रेया म्हणाली. तसे तो काही एक न बोलता त्या खोलीच्या दारातून बाहेर पडला. श्रेयाची अस्वस्थता वाढत होती. ती खोलीमध्ये चालत चालत एका कपाटाजवळ आली. त्या कपाटाच्या वर एका नावाची चिठ्ठी लिहिली होती. तंत्रमंत्र आणि आघोरी विधीचे प्रकार. श्रेयाला ते नाव वाचताच उत्सुकता जाणवली. तिने ते कपाट उघडलं आणि आत पुस्तकांवरील नावे वाचायला सुरुवात केली. त्या पुस्तकांवर वेगवेगळ्या विधीची नावे होती आणि त्यापैकीच एक नाव तिच्या वाचण्यात आलं. नरबळी आणि नरबळीचे विधी. श्रेयाने ते जाडजूड पुस्तक बाहेर काढलं आणि टेबलावर ठेवलं. पुस्तकावर एक लाल रंगाचं कव्हर होतं. हाताला ते अगदीच गुळगुळीत आणि मऊ लागत होतं. शिवाय त्यावर अनेक सुरकुत्या पडल्या होत्या, जसे की ते कव्हर नव्हतंच, कातडीच होती ती. छताहून खाली लटकणाऱ्या बल्बचा उजेड 2 शेल्फच्या मधल्या बाकांवर अगदी मोजक्या प्रमाणामध्ये पडत होता. या खोलीमध्ये जितकी गहरी शांतता होती तितकाच गहिरा अंधार खोलीच्या कोनाड्यात पडला होता. एका कोपऱ्यात एक जाळीची खिडकी सुद्धा होती, जिथून बाहेरील भिंतीला चिकटलेली झाडी दिसत होती. त्या दिशेने पाहताच क्षणी असा आभास निर्माण होत होता जसे की कोणीतरी खिडकी वाटे डोकावून आतमध्ये बघत आहे. श्रेयाचे लक्ष त्या नव्या पुस्तकात गुंतलं होतं. श्रेयाने ते पुस्तक टेबलावर ठेवलं आणि त्याच्या मुखपृष्ठभागावरून हात फिरवला. त्या कव्हरचा स्पर्श अगदी अनोळखी होता, कुठेतरी गुळगुळीत आणि सुरकुतलेला. हाताचा तळवा त्यावर फिरवते वेळी हेच जाणवत होतं की ते कव्हर सैल आहे, ओढलं जात आहे. खाली पुठ्ठ्यावरील त्याचा डिंक निघाला आहे, पण कडा मात्र धाग्या दोऱ्यांनी शिवून घेतल्या आहेत. वाव, काय बाइंडिंग आहे याची, श्रेया उद्गारली. श्रेयाच्या समोरच उजव्या कोपऱ्यात ती जिथून आली तिथूनच बाहेर पडण्याचा मार्ग होता. तो लाल दरवाजा मागे भिंतीला चिकटलेला दिसून येत होता. श्रेयाने पुस्तकाचं कव्हर उघडलं आणि ते उघडताच आत पाहिलं. एक पिवळे पान समोर आलं. पुस्तक उघडताच एक दर्प नाकात शिरला. अगदी अनोळखी असा दर्प होता तो. ते पान कोरं होतं, अगदीच पातळ, जीर्ण, अंमली झालं होतं. श्रेयाने ते कोरे पान अलगद उघडून बाजूला केलं आणि पहिलाच शब्द वाचताच तो जणू अंगावर आला. त्या एका पानावर फक्त तो एकच शब्द लिहिला होता, सावधान. अगदी लाल भडक शाईमध्ये तो शब्द लिहिला होता. फॉन्ट तर असा होता जसा वितळणाऱ्या मेणबत्तीचे मेण काना मात्र्यावरून विरघळत आहे. श्रेयाला मात्र ते रोचक आणि अगदी मनाला हवं तसं आकर्षक वाटलं. श्रेयाने पान उचलून उलटलं. त्याखाली काही ओळी लिहिलेल्या दिसून आल्या, ज्या त्याच हुबेहूब फॉन्ट आणि शाईमध्ये होत्या. मानवा, सावधान. या विधीचे पारायण तुला अंधकाराच्या त्या जगात घेऊन जाईल जिथून कधीही परतणं शक्य नाही. या ओळी वाचताच श्रेयाच्या अंगावर सरसरून काटा फुटला. श्रेयाने पुढील पान उलटलं आणि सर्वात प्रथम एक भयानक चित्र तिच्या पुढे आलं. काळ्या रंगाच्या आउटलाईनमध्ये असलेलं एक भयान चित्र होतं ते. चित्रावर सर्वात वरती एक शीर्षक लिहिलं होतं, मुंडबळी. चित्रामध्ये एक शीरविरहित राक्षसी देहाची मूर्ती उभी होती. त्या मूर्तीने फांगलेल्या फांद्यांप्रमाणे आपले हाताचे पंजे विस्तारले होते. त्याचे 2 पाय गुडघ्यात वाकून दोन्ही दिशेने पसरले होते. त्याच्या खांद्यांवर मुंडके नव्हते. त्याच्या पुढ्यात पांढरं लंगोट नेसलेला एक मनुष्य पडला होता. मनुष्याच्या पुढ्यात एक थाळी होती. या विधीद्वारे
सैतानाला नरमुंड अर्पण करून नवा चेहरा धारण करण्याची सिद्धी प्राप्त होते, असे काहीसे त्यात लिहिले होते. श्रेयाने पान उलटून पाहिलं आणि दुसऱ्याच पानावरती तिला अजून एक चित्र दिसलं. त्या चित्रात एका केसाळ मांत्रिकाने कमरे इतके काळे धोतर नेसले होते. वरती उघडा बंब देह होता. विखुरलेले केस होते. छातीभर दाढी होती. त्याची मुद्रा उग्र होती. त्याने त्याच्या हातामधील धारदार पात्याच्या शस्त्राने त्या नरमानवाचे मुंडके धडावेगळे केले होते, जे थेट समोरच्या ताटात पडले होते. श्रेयाची क्षणभर दातखिळ बसली. झटकन तिने ते पान उलटलं आणि पुढील पान उघडलं. यावेळी पानावर चित्र नव्हते, तर फक्त मजकूर होता. श्रेयाने हात बाजूला काढून तपासलं. आणखी कोणते भयंकर चित्र नाही याची खात्री करून घेतली. श्रेयाने एक मोठा श्वास घेत तो श्वास सोडून दिला. खूपच भयानक आहे हे तर, श्रेया पुटपुटली. असा हसण्याचा एक आवाज तिच्या कानावर पडला. तो आवाज ऐकताच श्रेया दचकून उडाली. चटकन तिची नजर त्या उघड्या दाराच्या दिशेनं गेली. त्या दाराकडे पाहताच असं भासलं जणू एक सावली चौकटीच्या आड सरकली आहे. कोण आहे? ग्रंथपाल, तुम्ही आहात का? श्रेयाने ओरडून विचारलं. श्रेयाने ते पुस्तक तिथे सोडलं आणि ती चालत चालत दाराशी आली. दाराजवळ येत तिने बाहेर डोकावून बघितलं. बाहेर अगदी सामसूम होतं. समोर रिकामे शेल्फ्स दिसत होते आणि तिथे कुठेच ग्रंथपाल दिसत नव्हता. अरे, इथे तर कोणीच नाही. पण मग तो हसण्याचा आवाज? कोण हसला असेल? श्रेया स्वतःशीच बडबडत पुन्हा आपल्या जागेवर निघून आली. ती बाकावर बसली आणि पुन्हा तिने पुस्तकात डोकं घालून वाचायला सुरुवात केली. पुढील बळीचं शीर्षक होतं कातबळी. या विधीद्वारे बळीच्या त्वचेला शरीरावरून धारदार शस्त्राने कापून वेगळे केले जाते आणि त्याचा वापर सैतानाच्या आवडीच्या वस्तू शिवण्यासाठी केला जातो, जसे की सैतानाचे वस्त्र, सैतानाचा बटवा. श्रेयाचे डोळे विस्फारले होते. या पुस्तकात अतिशय विकृत, विक्षिप्त आणि अघोरी प्रकार लिहिण्यात आला होता, पण मन आता माघार घ्यायला तयार नव्हतं. ती पानं उलटत होती. अंतर्मनाचे खोल पाश त्या पुस्तकांशी जोडले गेले होते. एक दोषी लालसा त्यात अधिक गुंतण्यासाठी तिला प्रवृत्त करत होती. पुढील पानांवर तिला अपेक्षित असलेलं तेच चित्र दिसलं, ज्यामध्ये एक मांत्रिक बळीच्या अंगावरील कात वेगळी करत होता. जमिनीवर रक्ताचा थर जमा झाला होता. श्रेयाला त्या चित्रातील पीडिताच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या. मांत्रिकाच्या चेहऱ्यावरील विकृत हसू विस्फारलेलं दिसत होतं. त्याच्या असुरी हसण्याचा आवाज कानांवर घुमत होता. हा सेवाभाव आहे. पीडिताच्या यातनादायी किंकाळ्या सैतानाला मधुर संगीताप्रमाणे लुभावतात, असं तिथं लिहिलं होतं. श्रेया वाचनात गुंग झालीच होती की अचानक इकडे एक आवाज आला. तो करकरता आवाज होता. दरवाजा बंद होण्याचा आवाज होता. श्रेयाने त्या बंद होणाऱ्या दाराकडे पाहिलं. दार आता जोराने अदळून बंद होणार होतंच की त्याच क्षणी श्रेया उठली आणि तेव्हाच दारावर बाहेरून एक हात आला. ते बंद होणारे दार कोणीतरी आपल्या हातानं अडवून धरलं होतं. तो हात एका मुलीचा होता. ती मुलगी दार उघडून थेट आत आली. ती अगदी श्रेयाच्या वयाची होती. डोक्यावरील केस दोन्ही खांद्यांवर आणि गालावर आले होते. सडपातळ देह, सडसडीत हातपाय. श्रेयाने वरतून खालपर्यंत नजर फिरवली. तेव्हा तिला दिसलं की तिच्या पायात चपला नव्हत्या. तिचे पाय अनवाणी होते. अंगात फुलांचा फ्रॉक वजा वनपीस होता. तिचा चेहरा निस्तेज होता. नाक टोकदार होतं. ती एका अंगानं सरळ चालत कपाटाच्या पलीकडे जाऊन नाहीशी झाली. हाय, हॅलो, श्रेया तिला पाहून ओरडली. तिचा चेहरा देखील इतका साधारण होता की पाहताच कोणीही दुसऱ्या क्षणी विसरून जाईल. श्रेया तिला पाहण्यासाठी आपल्या बाकावरची उठली आणि चालत त्या कपाटाच्या पलीकडे पाहायला गेली. पण कपाटाच्या पलीकडे इतका काळोख होता की त्या काळोखाला पाहताच श्रेयाच्या छातीत धस्स झालं. ती मुलगी त्या काळोखात दिसेनाशी झाली होती. पुढे जाऊन तिला पाहण्याची श्रेयाची हिंमत होईनाशी झाली होती. श्रेयाने भिंतीवरील स्विच बोर्ड जवळ जात बटन दाबून दिवे लावण्याचा प्रयत्न केला,
पण त्या आळीतील एकही दिवा पेटला नाही. उलट ती बसल्या ठिकाणी टांगलेला दिवा आपोआप चुरचुरला. श्रेयाने दचकून त्वरित स्विचबोर्डवरून आपला हात बाजूला काढून घेतला. मागे वळून तिने दाराकडे जरा वेगात पावले वाढवली. बाहेर तो ग्रंथपाल असेल तर त्याच्याकडे चौकशी करावी, पण पुन्हा त्या ठेंगण्याची ती विचित्र नजर झेलावी लागणार या विचाराने श्रेयाने माघार घेतली. त्या अंधारात शिरून तिला खोल तपास करण्याची मुळीच इच्छा नव्हती. ती जी कुणी मुलगी असेल तिला अंधारात बसण्याची इच्छा असावी. आपण तिच्या एकांतामध्ये दखल न दिलेलीच बरी असा विचार करत श्रेया एक मोठा श्वास घेऊन आपल्या पुस्तकाच्या दिशेनं निघून आली. त्या विचित्र विधी पुस्तकातील विधीच्या विकृतीचा स्तर अधिक वाढत चालला होता. श्रेया पाठीमागे वळून आपल्या बाकाच्या दिशेनं आली आणि पुन्हा बाकावर ठाण मांडून बसली. पुन्हा त्याच विकृत पुस्तकातील अघोरी बळींचे प्रकार वाचण्यात ती हरवून गेली. श्रेयाने दुसरा बळीविधी वाचून पूर्ण केला होता. ती आता तिसऱ्या विधीचा प्रकार वाचण्याच्या बेतात होती. त्या पुस्तकात पुढील पानावर एकच चित्र छापलेलं दिसून आलं. त्या चित्रामध्ये तोच विचित्र मांत्रिक आपल्या कुऱ्हाडीला धार लावतो आहे असं दाखवलं होतं. आणि अचानक तसाच एक भयानक कर्णकर्कश्य आणि ठळक आवाज श्रेयाच्या कानी घुमला. तो आवाज ऐकून श्रेयाच्या सर्वांगावर सरसरून शहारा फुटला. शरीर ताठ झालं. हा आवाज आपला आभास होता की खरोखर कुठेतरी कोणीतरी कुऱ्हाडीच्या पात्याला धार लावत होतं? श्रेयाच्या मनात विचार चमकून गेला. श्रेयाने दचकून मागे पुढे पाहिलं. हवेतील गारठा हळूहळू वाढत होता. ह्या ग्रंथालयात कुऱ्हाड किंवा मांत्रिकासारखी गोष्ट असणं अशक्यच होतं. त्यात या शांततेला चिरणारा आणखी एक मंद ध्वनी श्रेयाने ऐकला. कोणीतरी अगदी हलक्या आवाजात कुजबुज करत होतं. श्रेयाने बसल्या ठिकाणीच आवाजाच्या रोखीने आपल्या डाव्या हाताला पाहिलं. तिच्या डोक्यावरील बल्बचा उजेड त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. सभोवतालचा काळोख या उजेडाला देखील कसे तरी सहन करत होता. श्रेया त्या आवाजाच्या रोखीने चालत निघाली. मंद गतीने चालत टेबलावर हात ठेवत ती पुढे निघाली. हळूहळू बल्बचा उजेड आता मागे पडत होता आणि श्रेयाचा काळोखात प्रवेश होत होता. श्रेयाने कोपरा गाठला आणि कुजबुजणारा आवाज आता मुसमुसणारा आवाज झाला. त्याने माझ्या सोबत हे काय केलं? हे काय केलं त्याने माझ्या सोबत? असे काहीसे शब्द तिच्या कानावर पडले. त्या अंधारामध्ये अगदीच गडद अशी काळी छायाकृती उभी असलेली श्रेयाला दिसली. ती पाहताच श्रेयाने तिला ओळखलं. अरे, ही तीच मुलगी आहे जी आत्ता आपल्या समोरून गेली होती. श्रेया स्वतःशीच पुटपुटली. श्रेयाने फूटभर अंतरावर उभ्या त्या मुलीकडे आपला हात वाढवला. तिच्या पाठीवरती तिने आपला हात टेकवला. त्या मुलीच्या कायेचा स्पर्श अगदी बर्फाहून अधिक थंडगार भासत होता. अचानक त्या मुलीचे मुसमुसणे थांबले. तू इथं यायला नको होतस. तिच्या मुखावाटे अगदी वेगात हे शब्द बोलले गेले. तोच डावीकडे अंधारात एक मेणबत्ती आपोआप पेटली. मेणबत्ती पेटताच क्षणी श्रेयाला भिंतीच्या खिडकीमध्ये काचेच्या तावदानावर तिचं खरं रूप दिसलं. तिच्या खांद्यावर तिचं शीर नव्हतं. श्रेयाने पुन्हा समोर पाहिलं आणि तितक्यात एका थाळीचा ठण ठण आवाज झाला, जसे एखादी अवजड गोष्ट त्या थाळीत पडली आहे. श्रेयाला आता फक्त अंधारात धडाची सावली दिसत होती. त्या सावलीमध्ये तिला दिसलं की तिच्या खांद्यावर तिचं मुंडकं उपस्थित नव्हतं. काय केलं त्यानं हे माझ्यासोबत? पुन्हा श्रेयाला आवाज आला. श्रेयाने पायाजवळ आलेला आवाज पाहण्यासाठी मान खाली केली आणि एका पितळी थाळीत रक्ताच्या थरात तिला त्या मुलीचं कापलेलं शीर दिसून आलं. श्रेयाने तिच्या खांद्यावरील हात बाजूला करत जीवाच्या आकांतानं किंचाळायला सुरुवात केली. तशीच ती थरथरत्या अंगानं दाराकडे धावत आली, पण दरवाजा ती पोहोचण्यापूर्वीच धाडकन बंद झाला होता. उघडा, ग्रंथपाल, कोणी आहे का? दार उघडा प्लीज. हॅलो, वाचवा वाचवा, असे श्रेया ओरडत होती. आणि इकडे रिसेप्शन टेबलावरती कानांवर पडलेला आवाज दुर्लक्षित करत ग्रंथपाल काहीतरी लिहिण्यात हरवून गेला. श्रेयाने जोरात किंचाळत हातपाय झाडायला सुरुवात केली. हातपाय झाडते वेळी मात्र तिच्या हाताचा कोपरा टेबलाच्या लाकडाला धडकला.
कोपऱ्यातून मुंग्या निघाल्यावर तिने झटकन डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिला समोर टेबलावर ठेवलेलं पुस्तक दिसलं. तिथे ना कोणी शीरहीन धडाची मुलगी होती आणि नाही कुठला आरसा. श्रेया आपल्या जागेवरून हल्ली सुद्धा नव्हती. तिचे श्वास वाढले होते. समोर मांडलेल्या विधी पुस्तकातील दुसऱ्या विधीचे भयान चित्र जसेच्या तसे दिसत होते. मग आत्ता आपण अनुभवलं ते काय होतं? भास की स्वप्न? श्रेयाच्या मनात विचार चमकून गेला. श्रेयाने उठून येत दरवाजा पाहिला. दरवाजा सताड उघडा होता. ती दारापर्यंत चालत आली. दारातून बाहेर तिनं डोकावून पाहिलं. बाहेर निव्वळ शांतता पसरली होती. या शांततेमध्ये ग्रंथपाल कुठे दिसेनासा झाला होता. श्रेयाची इथे थांबण्याची आता इच्छा राहिली नव्हती. घड्याळात 6 वाजायला आले होते. बाहेर झाकोळं पडली होती. हवं तर ती उद्या पुन्हा इथे येऊ शकणार होती, पण यावेळी तिची इथे थांबण्याची जराशीही इच्छा उरली नव्हती. श्रेया त्या खोलीतून बाहेर पडली. बाहेर पडताच ती भराभर पावले टाकत पुस्तकांच्या कपाटामधून बाहेर आली. समोरच लायब्ररीचा दरवाजा दिसला. दरवाजा बंद दिसत होता. श्रेया चालत चालत जरा घाबरत आणि जरा वेगानेच त्या दाराशी आली. उजवीकडे रिसेप्शन टेबल होतं, पण तिथे सध्या ग्रंथपाल हजर नव्हता. तो नाहीये तर ही संधी आहे निघून जाण्याची, असा विचार करत श्रेया आपली बॅग घेण्यासाठी रॅकजवळ आली. रॅकमधून तिने आपली बॅग बाहेर काढली आणि ती दाराजवळ आली. दाराला आतमधून कडी नव्हती. श्रेयाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. श्रेयाने दोन्ही हातांनी हँडल पकडून जोरात ओढलं, पण एक हँडल अक्षरशः तुटून हातामध्ये आलं. श्रेयाने त्वरित खिडकीच्या दिशेनं धाव घेतली. खिडकीचे हँडल ओढून पाहिलं. आडसर देखील मोकळं होतं, पण खिडकी सुद्धा दाराप्रमाणे उघडेनाशी झाली होती. आता श्रेयाच्या अस्वस्थतेमध्ये गहिऱ्या भीतीचा समावेश झाला. आपण इथे अडकलोय की अडकवले गेलोय हा प्रश्न सुटेना. श्रेयाने त्वरित आपला मोबाईल फोन बाहेर काढला आणि सर्वात वरच्या रिसेंट नंबरला कॉल केला. तो नंबर नेहाचा होता. श्रेयाने ऐकलं की रिंग जात आहे. काही रिंग होताच नेहाने तिकडे कॉल रिसीव्ह केला. नेहा, प्लीज इकडे ये, मी अडकलीये या लायब्ररीमध्ये, श्रेया म्हणाली. आणि अचानक कॉलवरती एक आवाज आला. तो एक हसण्याचा आवाज होता, पण तो आवाज नेहाचा नव्हता. करडा, घोगरा, अतिशय खोल असा हसण्याचा तो आवाज होता. आता तुझी सुटका नाही. हा आवाज ओळखीचा होता. हा आवाज हुबेहूब त्याच ग्रंथपालाचा आवाज होता. श्रेयाच्या हातून तिचा मोबाईल फोन तसाच खाली पडला. खाली पडलेल्या फोनमधून देखील त्याचा खदखदून हसण्याचा आवाज येऊ लागला आणि अचानक तो बंद पडला. आवाज बंद होताच पुन्हा शांततेचं जंजाळ पसरलं. या गहिऱ्या शांततेचा पडदा भेदणारा एक नवा ध्वनी निर्माण झाला. टप 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 असा त्याच्या बुटांचा तो आवाज, त्याच्या चालण्याचा तो आवाज येऊ लागला. तो समोरून चालत येत होता. एका कपाटाच्या आडबाजूने डोकावून पाहत पाहत तो रिसेप्शन टेबलाकडे येत होता. त्याची आणि श्रेयाची नजरानजर झाली. तो तिथेच श्रेयापासून काही अंतरावर आपल्या टेबलाजवळ उभा राहून म्हणाला, काय झालं? तुमचा चेहरा असा पांढरा का पडलाय? श्रेया जागेवर लाकडाच्या उणक्याप्रमाणे खट्ट उभी होती. आत्ताच तिने याच माणसाचा आवाज आपल्या मोबाईल फोनमध्ये हसताना ऐकला होता. तो चालत आपल्या रिसेप्शन टेबलकडे वळला. वळसा घालून चालत तो आत शिरला आणि अचानक दिसेनासा झाला. त्याची उंची 4 फूट इतकीच होती. तो टेबलाच्या आड जाऊन काहीतरी खटपट करत होता आणि म्हणत होता, झालं का पुस्तक वाचून? विधी समजले का सर्व? ओ नाही, तुम्ही तर 2च विधी वाचले आहेत ना? असे म्हणत तो धारदार कुऱ्हाड आपल्या खांद्यावर टाकून रिसेप्शन टेबलाच्या पलीकडून बाहेर आला. श्रेयाची पाच्यावर धारण बसली. तिच्या हातापायांना कंप सुटला. तो पुढे येऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर खुन्शी आणि आसुरी भाव उमटले होते. तो डोळे वटारून श्रेयाकडे पाहत म्हणाला, बऱ्याच वर्षांनी कोणीतरी हाती लागलंय. तुझे डोळे खूप छान आहेत. तुझी त्वचा खूप कोमल आहे. तुझे दात तर मोत्यांचे आहेत.
ती नाजूक बोट, त्यांचा हार किती सुंदर होईल नाही का? तू तर सर्व विधीसाठी पूरक आहेस श्रेया. सर्व विधीचा एकच बळी. असे म्हणत तो हसला. अचानक ग्रंथालयातील सर्व दिवे तडतडले. त्या जागेतील आसुरी शक्ती जागी झाली होती आणि त्याचा सूत्रधार हाच ग्रंथपाल होता. जेव्हा दिवे बंद चालू झाले तेव्हा त्याच्या सावलीतून त्याचे खरे रूप समोर आले. त्याच्या सावलीवर श्रेयाची नजर पडली आणि तिथूनच ती नजर त्याच्यावर पडली. तो आपल्या खऱ्या रूपात आला. अर्धनग्न देह, डोक्यावर पिंजारलेले केस, छातीभर वाढलेली दाढी, वाढलेल्या मिश्या, लाल भडक निखाऱ्यासह राक्षसी डोळे, कमरेखाली गुडघ्या इतके धोतर, त्याच्या गळ्यात मानवी दंतकाची माळ लटकत होती. त्याचं हे असुरी, हिंसक, अमानवी रूप कुठल्याही राक्षसापेक्षा कमी नव्हतं. तो एक पाऊल पुढे सरसावला. श्रेया जागेवर बूथ बनून उभी होतीच की पायाजवळ पडलेला मोबाईल फोन व्हायब्रेट झाला. श्रेया त्या आवाजानं, त्या संकेतानं सावध झाली. तिने खाली पाहिलं तर स्क्रीनवर एक मेसेज झळकत होता. मेसेज नेहाचा होता. गेट आउट ऑफ देअर नाव, म्हणजेच आत्ताच्या आत्ता तिथून बाहेर पड. श्रेया पटकन फोन उचलण्यासाठी खाली झुकली. श्रेयाने मान वरती करून पाहिलं. तोच तिच्या शिरावर कुऱ्हाडीचा वार आला. श्रेयाने त्याच क्षणात स्वतःला कसंबसं मागे ओढलं आणि त्याचा तो वार चुकवला. श्रेया त्याच्यापासून पिच्छा सोडवून धावत सुटली. घामाघूम, भयभीत, असहाय्य श्रेया ऊर फाटेस्तोवर धावत सुटली. मध्येच बाकाला अडखळत खाली पडली. तिने मागे वळून पाहिलं तर तो चालत चालत आपली कुऱ्हाड ओढत श्रेयाच्याच दिशेनं येत होता. श्रेयाने स्वतःला कसंबसं उभं केलं आणि जिथून ती बाहेर पडली होती त्याच खोलीच्या दिशेनं तिनं धाव घ्यायला सुरुवात केली. त्या विभागाचं दार अगदी कोपऱ्यात होतं. आपण तिथे जाऊन चूक तर नाही करत आहोत ना, असा विचार तिच्या डोक्यात चमकून गेला. पुढचा मागचा काहीही विचार न करता श्रेया दारातून आत शिरली आणि तिने मागोमाग दरवाजा लोटून घेतला. तिचे श्वास वाढले होते. चेहऱ्यावर, गळ्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या. पण जेव्हा तिने खाली पाहिलं तेव्हा दाराला ना कडी होती ना अडसर होता. दार आतून बंद करून घेणं अशक्य होतं आणि दाराच्या पलीकडेच तो आला होता. ए भवाने, दार उघड, दार उघड, मी आलोय, मी आलोय, दार उघड, असे तो ओरडत होता. श्रेयाने जवळचे लाकडी स्टूल ओढून ते दाराशी लावलं, जेणेकरून दार सोडून पळण्यास आणि लपण्यासाठी तिला काहीसा अवधी मिळेल. तिथून ती धावत गेली. धावता धावता बाकावरती ठेवलेलं पुस्तक तिच्या नजरेस पडलं. श्रेयाने त्वरित ते पुस्तक उचललं आणि शेल्फचा आवार सोडून ती पलीकडे पॅसेजकडे धावली, जिथे अंधार होता. श्रेयाने अंधारात धडपडत अडखळत एक जागा हेरली. चाचपडत ती एका टेबलाच्या खाली जाऊन लपून बसली. श्रेयाने आपल्या मोबाईल स्क्रीनमध्ये पाहिलं. नेटवर्कची एकही काडी नव्हती, पण प्रकाशाचं माध्यम होतं, ते म्हणजे मोबाईलमधील फ्लॅशलाईट. पण फ्लॅशलाईट ऑन करणं धोकादायक होतं. पुस्तकात काहीतरी शोधण्यासाठी तिने स्क्रीन ब्राईटनेसचा वापर केला आणि तेव्हाच तो आतमध्ये आला. दार न ढकलता तो थेट दारातून आर पार आला होता. आपली कुऱ्हाड जमिनीवर टेकवून कुऱ्हाडीचे पाते खरडत खरडत त्याने श्रेयाचा, आपल्या बळीचा शोध घ्यायला सुरुवात केली. भिंतीवर त्याची बिभत्स सावली रुंदावत होती. श्रेयाचे अंग भीतीने चळचळत कापत होतं. तिने ओल्या, घामेजलेल्या हातांनी मोबाईलचं स्क्रीन बंद केलं. मोबाईल छातीशी घट्ट आवळून धरला आणि बाकाखाली आपले डोके झुकवून ती लपून बसली. चेहऱ्यावर हात घेतले आणि झाकलेल्या चेहऱ्यावरील बोटांच्या फटीतून तिनं पाहिलं. त्याचे कमरेखालील धोतर नेसलेले पाय पुढे आले होते. तो याच पॅसेजच्या अंधारात येऊन उभा होता. श्रेया ज्या बाकाच्या खाली होती तो तिसरा आणि शेवटचा बाक होता. त्याने एक एक करत बाकाच्या खाली डोकावून पाहायला सुरुवात केली. बसली रक्ताची दंती कळकळी, उदरा वळवळली भुकेची अळी, ऐकू देत मला मधुर किंकाळी, जेव्हा देईन मी तुझा नरबळी, असे म्हणत कुऱ्हाड खरडत जमिनीवर पाते ओरबाडत तो अंधारात आपल्या सावजाच्या शोधात
आगेकूच करत होता. खोलीमध्ये पसरलेली दीर्घ शांतता फक्त त्याच्या कुऱ्हाडीच्या पात्याने भेदली जात होती. श्रेया भयभीत आपलं अंग चोरून मुटकुळ करून बाकाखाली बसली होती. तेव्हा तो आला. अगदी त्याच 2 शेल्फच्या मधल्या आळीत येऊन उभा ठाकला. कुऱ्हाड उचलून त्याने 2 ते 3 वेळा जमिनीवर आदळली. घाबरू नकोस, बाहेर ये, काहीही होणार नाही. बस थोड्याशा वेदना सहन कराव्या लागतील, मग तुझा आत्मा सहज तुझं शरीर सोडून जाईल, सगळे बंध तुटतील, असे तो पुटपुटत होता. त्याचा भरदार दाढीमधला जबडा आ वासून हसला. त्याच्या मुखात लाल भडक जीभ वळवळली. प्रत्येक कोरलेला दात आता सुळ्यांमध्ये बदलला होता. तुझा विश्वास नसेल बसत तर तिला विचार, ती अगदी तुझ्या जवळच बसली आहे, तो इसम म्हणाला. श्रेयाने जेव्हा ते ऐकलं तेव्हा तिचं अंग बर्फात बुडवून काढल्याप्रमाणे कुडकुड कापायला लागलं. तेव्हा श्रेयाला आपल्या उजव्या कोपऱ्याला काहीतरी चिकटलं आहे असं जाणवलं. श्रेयाला एक गहिरा आश्चर्याचा धक्का बसला, ज्यामध्ये भीतीने उच्चांग गाठला होता. श्रेयाने वळून जवळ पाहिलं आणि खिडकीतून आलेल्या हलक्या प्रकाशात श्रेयाला आपल्या जवळच एक मुलगी बसलेली दिसली. श्रेयाला त्या क्षणी घृणा, भीती, थरथराट, किळस सर्व संमिश्र भावनांचा दंश झाला. श्रेयाच्या शेजारी बसलेली मुलगी आपल्या दोन्ही गुडघ्यांवर आपले हात गुंडाळून बसली होती. तिच्या सडसडीत बोटावरून गडद लाल रक्ताचे चिकट थेंब श्रेयाच्या पायावर गळत होते. त्या मुलीचं शरीर नग्न होतं आणि तिच्या सोललेल्या शरीरावर इंचभर देखील त्वचा नव्हती. चेहऱ्यावर कवटीचा आकार दिसत होता. तिची मान वरती होती, जी हळूहळू खाली यायला लागली. श्रेयाने आपली किंकाळी त्याच पुस्तकानं दाबून धरली आणि ते धूड बोलायला लागलं. त्यानं माझी अशी अवस्था केली आहे, तो तुझी सुद्धा अशीच अवस्था करेल. आणि त्याच क्षणी श्रेयाच्या डोक्यावरील बाक हवेत उडाला, जो त्याच नराधमानं एका हातानं सहज भिरकावून दिला होता. श्रेया त्याच खाली अश्रयाला बसली होती. त्याने आपल्या उजव्या हातामधील कुऱ्हाड उगारली आणि थेट कुऱ्हाड खाली आणली. पण श्रेयाने ऐनवेळी आपल्या माथ्यावर तेच पुस्तक आडवं आणलं. पुस्तकाची जाडी एवढी होती की पुस्तकावर वार जरी झाला तरी ते फाटणार नव्हतं. पण अचानक काहीतरी घडलं. कुऱ्हाड खाली आली नव्हती. श्रेया आपल्या मृत्यूची वाटच बघत होती, पण तो इसम अचानक गायब झाला होता. त्याच्या अस्तित्वाचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता. श्रेयाने रडवेल्या, घामेजलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत घाम पुसला आणि जागेवर उठून उभी राहिली. एक क्षण तिने पुस्तकावर नजर टाकली आणि तिला काहीतरी क्लिक झालं. त्यानं वार का केला नसेल? अचानक त्याने वार का थांबवला असेल? श्रेयाच्या मनात प्रश्न उमटले आणि श्रेयाला कळून चुकलं. कदाचित उत्तर असावं हे पुस्तक. या पुस्तकावर तो वार करू शकत नाही. नक्कीच या पुस्तकात असं काहीतरी आहे जे त्याच्याकरता बंधनकारक आहे. श्रेयाच्या मनात विचार आला. श्रेयाने पुस्तकावर मोबाईलचा फ्लॅशलाईट धरून काहीतरी पाहण्याचा प्रयत्न केला होताच की अचानक त्या खोलीमध्ये काहीतरी सरकल्याचा आवाज आला. काहीतरी जाडसर, दगडी, पातळ, जसे पाषाणावर पाषाणाचे घर्षण व्हावे असा काहीतरी तो आवाज होता. श्रेयाच्या अंगावर, मानेवर सर्वत्र काटा फुटला. भीतीने तिची जागची हलण्याची धसगत होत नव्हती. ही त्या नराधमी मांत्रिकाची नवी चाल असण्याची शक्यता होती. श्रेया 2 कपाटाच्या मधल्या पॅसेजमधून मागे आली. मोबाईलचा फ्लॅश लाईट लावून तिने पुढे पाहिलं, तेव्हा समोर खोलीच्या कोपऱ्यात अगदी जमिनीवर एक तळघराचं दार उघडलं आहे असं तिला दिसलं. त्यातून खालून लाल भडक प्रकाश आणि धुरकट हवा वरती फेकली जात होती. श्रेया त्या दिशेनं चालत गेली. तिने पुस्तक आता उराशी कवटाळून घेतलं होतं. तिने खाली डोकावून पाहिलं. आजतागायत श्रेयाने असा भयंकर नजारा आपल्या वाईट स्वप्नात सुद्धा पाहिला नव्हता. आतमध्ये खोलवर पायऱ्या जात होत्या. तेलकट भिंतीवर मशाली टांगल्या होत्या. भिंती गडद नारंगी आणि लाल रंगात मिश्रित होत्या. श्रेयाने स्वतःच मनाशी कस बांधला आणि म्हणाली, मी एवढीही मूर्ख नाही की मी खाली जाईन. तसे खालून तळघरातून एक आवाज आला. हॅलो, वरती कोणी आहे का?
हॅलो. आवाज एका मुलीचा होता. श्रेया आवाज ऐकता सावध झाली. आधी मागे सरकली आणि पुन्हा म्हणाली, कोण आहे? हॅलो हॅलो, प्लीज माझी मदत करा. प्लीज मला इथून बाहेर काढा. वाचवा मला. कोण आहे वरती प्लीज? ती तळघरातील मुलगी म्हणाली. श्रेयाने नाईलाजास्तव विचारलं, तू खरोखर अडकली आहेस का खाली? त्यावर पुन्हा त्या मुलीचा आवाज आला, हो, प्लीज वाचवा, मदत करा. खाली तो तर नाहीये ना? श्रेयाने विचारलं. नाही, इथे मी एकटी आहे. तो यायच्या आत मला इथून बाहेर काढ प्लीज. त्या मुलीचा आवाज आला आणि खालून ओक्सा बोक्षी रडण्याचा आवाज येऊ लागला. श्रेयाचा बाहेर जाण्याचा मार्ग तसाही बंद होता. जर खाली जाऊन या मुलीला वाचवलं तर ही सुद्धा आपली इथून बाहेर पडायला मदत करू शकेल आणि एकाला दोघी असलेलं बरंच पडेल असा विचार करत श्रेया ते पुस्तक बगलेत दाबून थेट खाली उतरू लागली. एक एक पायरी मोजत तेलकट भिंतीवर हात ठेवत ती खाली उतरू लागली. पायऱ्याच्या दुतर्फा मशाली तेवत होत्या. भिंतींमध्ये देवळ्या होत्या. अशाच 8-9 पायऱ्या उतरत श्रेया जसजसं खाली उतरत गेली तसतसे पाठीमागे मशाली आपसूक भडभडत मालवू लागल्या. हॅलो, तू आहेस ना खाली? श्रेयाने पुन्हा विचारलं. हो, मी खालीच आहे, ये. त्या मुलीचा आवाज आला. श्रेया जेव्हा शेवटच्या पायरीवर आली तेव्हा उजवीकडे तिला एक कक्ष दिसला. भिंतीवर झाडांच्या मुळांचे जंजाळ पसरलं होतं. जमिनीवर ओल पसरली होती. इथे काहीतरी सडल्याचा घाणेरडा वास नाकात शिरत होता. मातीच्या दगडाच्या भिंतींमध्ये काही पोकळीत लोखंडी दिवे बसवण्यात आले होते. त्यामध्ये अजूनही ज्योती जळत होत्या. श्रेयाने मागे वळून आपली परतीची वाट पाहिली. मागचा रस्ता तर कुठल्या कुठे हरवला होता. श्रेयाला पुढे फक्त आणि फक्त चिखल माखलेल्या पारंब्या आणि मुळ्या दिसत होत्या. श्रेयाला पुढे निस्सीम काळोख पसरलेला दिसत होता. डोकं चक्रावलं होतं. कुठे जावं, कुठून बाहेर पडावं काहीही सुचत नव्हतं. हॅलो, श्रेयाने आवाज दिला आणि तिचा तोच आवाज अगदी दूर काळोखात घुमत गेला आणि त्याच आवाजाच्या प्रतिसादात एक उत्तर आलं. हॅलो, मी इकडे आहे, इकडे. माझ्या आवाजाच्या दिशेनं ये, घाबरू नकोस. त्या मुलीचा पुन्हा आवाज आला. श्रेयाच्या एका हाती तेच पुस्तक होतं आणि दुसऱ्या हाती तेलानं भरलेला जळता दिवा. श्रेया त्या आवाजाच्या दिशेनं पायाखालची गाळ माती तुडवत चालत गेली. हॅलो, कुठे आहेस तू? मी येतेय, श्रेया म्हणाली. ये, मी इकडेच आहे. अंधारात अजून पुढे ये. त्या मुलीचा आवाज श्रेयाला आणखी जवळून आल्याचा भास झाला आणि अचानक तोच आवाज पुन्हा आला. ये, मी इथेच आहे श्रेया. त्या अनोळखे आवाजाने श्रेयाला तिच्या नावानं हाक मारली होती. ते वाक्य पूर्ण होईपर्यंत श्रेया तिथे पोचली होती आणि अचानक ती दगडासारखी खट्ट होऊन उभी राहिली. तिच्या व्यतिरिक्त त्या अंधारात जे काही होतं ते अगदी तिच्या समोर होतं. दोन्ही हातांना बेड्या ठोकलेला एक जीर्ण, सडलेलं, गळलेलं, झडलेलं, झिजलेलं एका मुलीचं प्रेत होतं, जिच्या खोपडीच्या डोळ्यांच्या खोबणीमधून काळे किडे बाहेर पडत होते. श्रेया घृणेने किंचाळत मागे सरकली आणि तोच खालच्या पाणथळ चिखलातून एक हात बाहेर आला आणि त्या हाताने श्रेयाचा पाय गच्च पकडला. श्रेया धावण्याच्या प्रयत्नात धाडकन खाली गाळात पडली. त्या पाण्यातून, गाळातून दुसरा देखील हात बाहेर आला. त्या दुसऱ्या हाताने आपली कुऱ्हाड बाहेर ठेवली आणि बघता बघता गाळात बुडबुडे येऊ लागले. तो आता गाळातून आपलं डोकं वरती काढू बघू लागला. चिखल, गाळाचा जरासा कणही त्याच्या केसांना लागला नव्हता. त्याचे काळे विखुरलेले केस आणि तो राक्षसी अवतार घेऊन तो तसाच बेदाग बाहेर आला आणि श्रेयाच्या पुढ्यात आपल्या काळ्या धोत्री वेशात उभा राहिला. श्रेयाच्या हातून ते पुस्तक दूर पडलं होतं. दिवा कोरड्या जमिनीवर पडला होता. त्याची ज्योत अजूनही जळत होती. श्रेयाने त्याला पाहिलं. तो आता श्रेयाचे तुकडे तुकडे करण्यासाठी, तिचा बळी देण्यासाठी पुढे आला. त्याच्या हसण्याचा, खिदळण्याचा आवाज संपूर्ण गुहेभर पसरत होता. त्याच्या हसण्यामुळे भिंतीवरील मुळे सळसळत होती. दिव्यातील ज्योती भडकत होत्या
आणि एक एक करत भिंतीला टांगून बांधून ठेवलेली प्रेतं आपापल्या माना डोकी वर उचलू लागली. यांनाही भूक लागलीये. बळी बळी नरबळी, तुझे तुकडे तुकडे करून तुझ्या शरीराचा एक न एक अवयव कचकच चावून खाईन मी. ये इकडे, तो इसम म्हणाला. त्या गुहेत रडण्याचा ओरडण्याचा आवाज घुमू लागला. तिथे तो एकटाच नाही तर अनेक जण असल्याचा भास श्रेयाला होत होता. श्रेया त्याच्यापासून सरपटत फरफटत मागे मागे जात होती आणि तो पुढे पुढे सरकत होता. त्याने कुऱ्हाडीच्या पात्यावर जीभ फिरवली. त्याची जीभ कापली गेली आणि जिभेवरील रक्त पात्यावर लागलं. त्याने गर्जना केली. इकडे अचानक श्रेयाला मागे दिव्याचा चटका बसला. तिने वळून पाहिलं आणि पाहताच तिला जवळ पडलेलं पुस्तक दिसलं. तोच तो आपली कुऱ्हाड उगारून श्रेयावर धावून आला आणि श्रेयाने थेट दिवा उचलून त्यातील तेल पुस्तकावर ओतलं आणि पुस्तकाला आग लावून दिली. हे सफल होईल की नाही श्रेयाला याची जराशीही कल्पना नव्हती. धावत धावत श्रेयाच्या अंगावर आलेला तोच नराधम मांत्रिक जागेवरच आपल्या शरीराला आकड्या आल्याप्रमाणे लकवा मारल्याप्रमाणे जखडला गेला. त्याची कुऱ्हाड हवेतल्या हवेत निसटली आणि तिचं पातं थेट त्याच्याच पाठीत घुसलं. काळभोर रक्ताची धार त्याच्या पाठीतून बाहेर पडली आणि इथे पुस्तकाचे मुखपृष्ठ जळताच त्या नराधमाच्या शरीराचा भडका उडाला. त्याचं पूर्ण शरीर पेट घेऊन धडाधड जळायला लागलं. इथं एक एक पान जसं पेट घेऊ लागलं तसं तसं त्याच्या अंगावरील अवयव धातूप्रमाणे विरघळून शरीरापासून विभक्त होऊन विरघळून पडू लागले. अचानक त्या गुहेत विव्हळण्याचे आसुरी हास्याचे आवाज वाढले. तो त्याच अवस्थेत श्रेयाच्या अंगावर धावला आणि तिथेच त्याचा पाय मोडला. त्याचा जळणारा देह भस्मसात होऊ लागला. हळूहळू तो गाळात खेचला गेला आणि त्याच गाळ्यामध्ये त्याचा नश्वर देह बुडून तळाशी गेला. श्रेया कशीबशी स्वतःला सावरून उभी राहत होतीच की तिथे तिच्या परतीचा मार्ग झळकून उठला. श्रेया धावतच त्या दिशेनं गेली. तिने माघारी वळून सुद्धा पाहिलं नाही, पण तिच्या अंगात जरासा देखील त्राण उरला नव्हता. फोन चिखलाने माखून बिघडला होता. श्रेया धावत धावत वरती आली. त्या खोलीतून मुख्य ग्रंथालयात आली आणि तिथूनही ऊर फुटेस्तोवर दाराकडे धावली. पण जसजसं मुख्य दार जवळ येत होतं तसे श्रेया शुद्ध हरपून बेशुद्ध होऊन खाली पडली. त्या ग्रंथालयाच्या दरवाजाची हवेने उघड झाप होत होती. रात्र तशीच त्याच चौकटीत गेली. काही वेळ गेला आणि श्रेयाला सकाळच्या कोवळ्या उन्हाचा स्पर्श झाला. तिला जाणवलं की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये कोणीतरी जोरजोरात आपल्याला हाका मारून उठवत आहे. कोणीतरी आपल्याला गदा गदा हलवत आहे. त्याच आवाजांनी श्रेयाला जाग आली. तिनं पाहिलं तर तो चेहरा तिला ओळखीचा दिसला. "ओह, थँक गॉड तू ठीक आहेस." आवाज नेहाचा होता. श्रेयाने नेहाला पाहिलं आणि अगदी गडबडून ती जागी झाली. "नेहा, बाहेर चल, इथून बाहेर घेऊन चल मला लवकर," श्रेया म्हणाली. ती कोलमडत कशीबशी उभी राहिली आणि नेहाने देखील वेळ न दवडता तिला तिथून बाहेर काढलं. "मला रात्रभर तुझी किती चिंता लागून राहिली होती माहितीये," नेहा म्हणाली. "नेहा, ही जागा खूप भयानक आहे," श्रेया घाबरत म्हणाली. "आय नो, मी तुला तेच सांगण्यासाठी कॉलवर कॉल करत होते, मेसेज करत होते, पण तू काही माझा कॉल रिसीव्ह करत नव्हतीस." "नेहा, इथे या ग्रंथालयात एक भयानक मांत्रिक आहे. त्याने इथे खूप लोकांचे बळी दिलेत. ही जागा हॉन्टेड आहे, झपाटलेली आहे," श्रेया म्हणाली. "मांत्रिक वगैरे मी सुद्धा ऐकून आहे, पण ग्रंथालय मी आजच ऐकतीये. कुठे ग्रंथालय? इथे तर नुसतंच खंडर पडलंय," नेहा म्हणाली. श्रेयाने पुन्हा तिकडे पाहिलं. खरोखरच त्या ग्रंथालयाच्या जागेवर एक भलं मोठं खंडर उभं होतं. सगळ्या भिंती ढासळलेल्या होत्या आणि फक्त दरवाजा सही सलामत होता. ते दृश्य पाहून श्रेया खूप घाबरली. "नेहा, अगं इथे ग्रंथालय होतं," श्रेया घाबरत म्हणाली. "श्रेया, कोणाला इथे ग्रंथालय दिसतं, कोणाला हॉस्पिटल तर कोणाला बंगला. ही जागा अजिबात चांगली नाहीये. मी असं ऐकलं आहे की तुझ्याप्रमाणे 5 जण असेच इथे येऊन गायब झालेत आणि ते
पुन्हा कधीच कोणाला सापडलेले नाहीत. आता इथे नको थांबायला, लवकर चल इथून, नेहा घाबरून म्हणाली. तसे दोघीही देवाचे नाव घेऊन आपल्या घराकडे मार्गस्थ झाल्या. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.